तर अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवण्याचा मस्साजोग ग्रामस्थांनी निर्धार केलेला आहे। आम्ही आंदोलन स्थगित करणार नाही असं मस्साजोगचे ग्रामस्थ म्हणतात। आम्हाला ठोस कारवाई पाहिजे अशी मागणी देखील मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केली आहे। आमच्या मागण्या मंजूर करा, आम्ही आंदोलन स्थगित करतो असं देखील ग्रामस्थांनी म्हटलेलं आहे। काय वाटतं, सातत्यानं आंदोलन करावं लागतं तर न्याय मागण्यासाठी? आता हे सरकारची निष्काळजीपणा किंवा सरकारमध्ये जी भूमिका आहे, जी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला होता की कुणाची गय केली जाणार नाही, आम्ही आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देऊ आणि सर्व आरोपी पकडले जावेत। मग आमच्या त्याच पद्धतीच्या मागण्या आहेत की त्या मागण्या अजूनपर्यंत का पूर्ण नाही झाल्या, त्यासाठी आज आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली आहे आणि लोकशाही पद्धतीने आम्ही जे आंदोलन सुरू केलेलं आहे। पण सरकारला या माध्यमातून आज माझी विनंती आहे की ह्या शांततेच्या आंदोलनाला तुम्ही तीव्र स्वरूपाचं आव्हान देऊ नका, कारण आम्ही जर तीव्र आंदोलन केलं तर हे महाराष्ट्र आणि सरकारला पेलवणार नाही। आपल्यासोबत संतोष देशमुख यांची कन्या वैभव आहे। वैभव, काय सांगशील? संपूर्ण देशमुख कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी आज अन्नत्याग आंदोलन केलंय, अजूनही अन्नत्याग आंदोलनावर सगळेजण ठाम आहेत। खरंच आंदोलन करायची वेळ आली, ही खरंच खूप दुर्दैवी गोष्ट आहे। पण आज असं गावकऱ्यांनी आता निर्णय घेतला की जोपर्यंत ज्या मागण्या आहेत त्याची अंमलबजावणी होत नाहीये तोपर्यंत हे आंदोलन स्थगित होणार नाही। हे आंदोलन आज महाराष्ट्र लेवलवर महाराष्ट्रानं हातात घेतलेलं आहे। त्याच्यामुळे शासनानं या गोष्टीचा कुठंतरी समजा मोठा उद्रेक होण्याच्या ऐवजी त्याच्या अगोदर आम्ही जे मागण्या केलेल्या त्या मागण्याच्या संदर्भात त्यांना सहानुभूतीपूर्वक विचार करून त्याची अंमलबजावणी करावी, एवढीच आमची शासनाकडे मागणी। आणि हे आंदोलन जोपर्यंत त्या गोष्टीची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे चालूच राहणार आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, मस्साजोग।